हॅलो फ्रेंड्स, आज मी महा TET 2026मध्ये हमखास परीक्षेला हमखास येणारे प्रश्न घेऊन आलेलो आहोत। तर हे प्रश्न आजपर्यंत झालेल्या पेपरमध्ये कोणते प्रश्न आले होते आणि अजून आता 26मध्ये होणाऱ्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येऊ शकते याच्यावर मी हे प्रश्न घेऊन आलेलो आहोत। पण हे प्रश्न कुठचे आहे तर हे आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती, बालमानसशास्त्र आणि बालविकास या घटकावर आधारित हे प्रश्न आहे आणि या घटकावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। जर तो तुम्ही बघितलेला नसेल तर बघून घ्या। आज मी तुम्हाला 50 प्रश्न देणार आहे। तर तुमचा अभ्यास जर झालेला असेल तर बघूया की तुम्हाला 50 पैकी किती प्रश्न बरोबर सोडवू शकता। तर तुम्ही काउंट करायचे आणि जेव्हा व्हिडिओ खतम होणार तेव्हा मला कमेंटमध्ये कमेंट करायचे की तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते। चला तर मग व्हिडिओला चालू करूया। पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्र व त्याच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा। तर इकडे मानसशास्त्र दिलेले आहे आणि इकडे व्याख्या। तर बघा, एरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वूड आणि मॉर्गन किंग्स आणि रॉबिन्स हे मानसशास्त्रज्ञ आहे आणि इकडे आहे व्याख्या। तर चला आता आपण जोडी लावूया। बघा, एरिस्टॉटलची जोडी लागणार आत्म्याचे शास्त्र, मॅकडुगलची जोडी लागणार मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र, विल्यम वूडची जोडी लागणार बोधावस्थेचे शास्त्र आणि मॉर्गन किंग्स आणि रॉबिन्स यांची जोडी लागणार मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र। तर हे कुठं आहे तर बघा, सर्वात पहिलं काय आलं, 3, 4, 1, 2 हे आहे ऑप्शन नंबर 1 वर। तर तुमचंही ऑप्शन नंबर 1 आलं का? जर आले असेल तर समजायचं की तुमचाही अभ्यास योग्य पद्धतीने चालू आहे। आता बघूया आपण दुसरा प्रश्न। भूमिकेवर आधारित मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना याचा अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? तर हे TET पेपर 2 2013ला हा प्रश्न आलेला होता। तर याचं उत्तर आहे विल्यम वूड। विल्यम वूडने वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिलेला आहे। तिसरा प्रश्न, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात ही व्याख्या रिकाम्या जागा ने दिली होती। हा पण प्रश्न TET पेपर 1 2013मध्ये आलेला आहे। तर याचं उत्तर आहे वॉटसन। वॉटसन, वर्तनाचे शास्त्र म्हणजे वॉटसन, हे तर माहीत आहे ना। तर हे ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं, वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र हे व्याख्या वॉटसनची आहे। चौथा प्रश्न बघा, आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? बघा, आत्म्याचे शास्त्र ते एरिस्टॉटल, आत्म्यावरून एरिस्टॉटल, लक्षात ठेवा। पाचवा प्रश्न आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? लक्षात ठेवा, मनाचा अभ्यास जर कधीही प्रश्नामध्ये आलं तर त्याचं उत्तर येणार मॅकडुगल। लक्षात ठेवा, मनाचा अभ्यास मॅकडुगल, तर मनावरून मॅकडुगल, लक्षात ठेवा। सहावा प्रश्न बघा, मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणिवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? तर हे मत कोणाचे आहे? हे मत आहे फ्राइडचे। सातवा प्रश्न बघा, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? हे तर सर्वाला माहीतच आहे, त्याचं नाव आहे एरिस्टॉटल। आठवा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वासंबंधी विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे प्लेटो। नवा प्रश्न बघा, B = S - O - R असे वर्तनासंबंधी सूत्र खालीलपैकी कोणी सांगितले? तर हे सूत्र कोणी सांगितले? वुडवर्थने सांगितले। 10वा प्रश्न बघा,
मानवावर मानवोत्तर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर काय येणार? मॉर्गन्स येणार, किंग्स येणार की रॉबिन्स येणार? तर याचं उत्तर तिन्ही येणार. मॉर्गन्स, किंग्स आणि रॉबिन्स यांनीच सांगितलं मानवावर मानवोत्तर वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. म्हणजे याचं उत्तर काय येणार? वरीलपैकी सर्व, म्हणजे चौथं येणार. 11वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते? तर कोण आहे तो? तो आहे विल्यम जेम्स. 12वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? तर हा कोण आहे तो? सिग्मंड फ्राईड. लक्षात ठेवा, मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो आहे सिग्मंड फ्राईड. 13वा प्रश्न बघा. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा विचार प्रवाह उभा करणारे शास्त्रज्ञ कोण? तर त्याचं उत्तर येते विल्यम जेम्स. 14वा प्रश्न. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता? तर कार्ल रॉजर्सचा आहे मानवतावाद. 15वा प्रश्न बघा. 1879 मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर येते विल्यम वुंड यांनीच हे लाइप्झिग नावाची प्रयोगशाळा सुरू केली. इथं लिप्झिग झालं, काही होत नाही, हे बरोबर करेक्शन करून घ्या. नंतर 16वा बघा. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रायोगिक मानसशास्त्र. लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला प्रायोगिक मानसशास्त्र येणार तेव्हा त्याचं उत्तर येणार विल्यम वुंड. 17वा प्रश्न बघा. मानवाच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रातील आहे? मानवाच्या वर्तनाचा अभ्यास. आता याचं उत्तर तर सर्वांनाच माहित आहे, काय आहे? मानसशास्त्र. आता बघूया आपण 18वा प्रश्न. खालील आशयापैकी बालकेंद्रित पद्धतीवर केलेला कोणता आक्षेप असत्य आहे? बघा, TAT पेपर 1 2014 मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याचे पर्याय बघूया आपण. इथं देतो मी A, B, C आणि D. तर A मध्ये सांगितलेलं आहे शिक्षक म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अवघड आहे. स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. आणि चौथा आहे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. तर असत्य कोणतं आहे? तर असत्य आहे चौथं, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हे असत्य आहे. 19वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान बालकेंद्रित पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यातील फरक दर्शवितो? तर TAT पेपर 2014च्या पेपर 2 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर याचे पर्याय बघू. सर्वात पहिले A, B, C आणि D. तर A वर काय आहे? बालकेंद्रित पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. B मध्ये आहे मॉन्टेसरी पद्धतीत 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बालकेंद्रित पद्धतीत शैक्षणिक साधनावर भर दिला जाते किंवा भर दिला आहे. आणि मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. लक्षात ठेवा, मॉन्टेसरी पद्धती आली तर काय येणार? कृतीवर भर दिलेला आहे. तर याचं उत्तर काय येणार? चौथं येणार. 20वा प्रश्न. बालमानसशास्त्र म्हणजे काय? मुलाच्या शारीरिक वाढीचा अभ्यास की मुलाच्या मानसिक वाढीचा अभ्यास, मुलाच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास की मुलाच्या सामाजिक विकासाचा अभ्यास? तर लक्षात ठेवा, बालमानसशास्त्र म्हणजे मुलाच्या मानसिक वाढीचा अभ्यास होय.
21वा बघा, कोणत्या वयात मुलाचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? आता कोणत्या वयात होते? 0 ते 2 वर्ष, 2 ते 4 वर्ष, 4 ते 6 वर्ष की 6 ते 8 वर्ष? तर याचं उत्तर याचे 4 ते 6 वर्ष. म्हणजे 4 ते 6 वर्षाचा असताना बालकाचं विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. 22वा बघा, बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? मुलांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास की मुलाच्या भावनिक विकासाचा अभ्यास? भावनिक इथं काय बुद्धिमत्तेचा, की मुलाच्या शारीरिक विकासाचा अभ्यास की मुलाच्या सामाजिक कौशल्याचा अभ्यास करणे? तर याचं उत्तर काय ते मुलाच्या भावनिक विकासाचा अभ्यास. बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू काय? मुलाच्या भावनिक विकासाचा अभ्यास. 23वा बघा, बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय? आता स्व म्हणजे काय होते बरं? मुलाच्या सामाजिक कौशल्याचा अभ्यास की मुलाच्या आत्मसन्मानाचा अभ्यास की मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे, मुलाच्या शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास? तर लक्षात ठेवा, स्व अभ्यास म्हणलं तर स्वतःच्या भावना ओळखणे. काय होते? स्वतःच्या भावना. मग याचं उत्तर काय ते सी येते, मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे. नंतर बघा 24वा प्रश्न, बालकाच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? जीवशास्त्रात, समाजशास्त्रात, मानसशास्त्रात की अर्थशास्त्रात? तर याचं उत्तर काय ते मानसशास्त्रात. हे तर कोणीही सांगते. 25वा प्रश्न बघा, बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो? नवजात बालक, बालवयीन मुले की किशोरवयीन मुले की प्रौढ मुले? तर याचं उत्तर काय ते बालवयीन मुले. आता 26वा प्रश्न बघा, बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुलाचे मानसिक स्वास्थ्य की मुलाचे शारीरिक की शैक्षणिक की सामाजिक? तर याचं उत्तर काय ते मुलाचे मानसिक स्वास्थ्य. 27वा प्रश्न बघा, मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या रसाचे प्रमाण वाढल्यास? तर हा प्रश्न कधी आला होता? पेपर 1च्या 2020 मध्ये हा प्रश्न आलेला होता. तर याचं उत्तर आता बघू. व्यक्तीची बुद्धी वाढते की व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते की शरीराची वाढ होते की व्यक्तीची कामवासना वाढते? तर याचं उत्तर काय आहे? शरीराची अवास्तव पाहिजे होतं. इथं वाढते असं झालं. तर हा जो प्रश्न आहे शरीराची वाढ वाढते, तर शरीराची वाढ नाही वाढत, तर काय होते? अवास्तव वाढ होते. इथं पाहिजे होतं अवास्तव. तर बरोबर लक्षात ठेवा, याचं प्रश्नाचं उत्तर काय ते शरीराची अवास्तव वाढ होते. अवास्तव इथं लिहिलं गेलं नाही माझ्याकडून. तर लक्षात ठेवा, हा जर प्रश्न आला मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या रसाचे प्रमाण वाढल्यास काय होते? शरीराची अवास्तव वाढ होते. तर बरोबर लक्षात राहणार ना, कारण हा प्रश्न 2020ला येऊन गेलेला आहे. होऊ शकते परत पण येणार, तर तुम्ही बरोबर लक्षात ठेवायचं. आता आपण बघूया 28वा प्रश्न. तर 28वा प्रश्न आहे बघा, इथं ऋषक झालेला आहे. तर ऋषक नाही तर पाहिजे इथं पाहिजे होतं रुकस्थ. काय पाहिजे होतं? रुकस्थ. तर रुकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या रसाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर हा प्रश्न 2021च्या TET पेपर 1 मध्ये आलेला आहे. पौरुषत्व दिसून येते की स्वास्थ्य जाणवते की व्यक्ती अशक्त दिसते की व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते? तर याचं उत्तर काय ना, व्यक्ती अशक्त दिसते, हे याचं उत्तर राहणार. बघा इथं ऋषक झालं, तर ऋषकच्या जागी काय पाहिजे होतं? रुकस्थ. तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. आणि असंही मी तुम्हाला PDF देणारच आहे. आणि PDF तुम्हाला कुठे भेटणार हे मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार.
आता बघूया आपण 29वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रसामुळे व्यक्तीमध्ये चेतना निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास वर्तनात अति उत्साह दिसून येतो? तर हा पेपर 2 मध्ये 2018 प्रश्न आलेला आहे. तर बघा उत्तर काय, कार्टिसन का ॲड्रेनलिन की इन्सुलिन थायरॉक्सिन? तर याचं उत्तर येते ॲड्रेनल. काय ते ॲड्रेनल. तर बरोबर लक्षात ठेवायचं. आता बघूया 30वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवांशिक विषयी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? बघा अनुवांशिकतेबद्दल विचारलेला आहे. आता अनुवांशिकतेचा जेव्हाही तुम्हाला प्रश्न येणार सीधा मेंडेले मारून घ्यायचा. काय आहे उत्तर मग? ग्रेगर मेंडल. तर हे याचं उत्तर आहे. वाटाण्यावर प्रयोग केला होता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीतच असेल, आपण D.Edमध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलं आहो हे. आता बघूया आपण 31वा प्रश्न. तर 31वा प्रश्न आहे, कंठग्रथीतून थायरॉक्सिन हा रस जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? तर हे TET पेपर 1 2018 प्रश्न आला. तर याचं उत्तर काय येणार? या व्यक्ती खूप लाजाळू असतात, या व्यक्ती अतिशय अस्वस्थ असतात, की या व्यक्ती महत्त्वाकांक्षी नसतात, की ह्या व्यक्ती झोपाळू असतात? तर याचं उत्तर काय? या व्यक्ती अतिशय अस्वस्थ असतात. तर हे याचं उत्तर आहे. आणि बघा अस्वस्थ झालेला आहे, याचं इतसा अस्वस्थ नसतं, अस्थिर बघ पाहिजे होतं. काय होतं? अस्थिर. तर अस्थिर किंवा अस्वस्थ. आता पर्यायामध्ये अस्वस्थ राहिलं तरी क्लिक करून घ्यायचं आणि अस्थिर राहिलं तरी पण. तर बरोबर लक्षात ठेवायचं. आता पाहू आपण 32वा प्रश्न. एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थायरॉक्सिन हा रस खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून स्त्रवतो? तर मस्तक ग्रंथी, वृषक ग्रंथी. तर वृषक झालं, वृक्रस्थ पाहिजे होतं. वृकस्थ. काय पाहिजे होतं? वृकस्थ. नंतर कंठग्रंथी की जनन ग्रंथी? तर याचं उत्तर काय ते कंठग्रंथी. आता 33वा प्रश्न बघा. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात? तर हे 2016च्या पेपर 1 मध्ये आलेला होता. तर बघा आता अध्ययनात विद्यार्थ्याच्या जन्मजात क्षमताचा विचार आवश्यक असतो. ब मध्ये आहे बालकाचा विकासाची दिशा अनुवंशिकतेवर अवलंबून असते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रिया नियोजित करावे, की बालकामध्ये आढळणारी व्यक्तिमत्व भिन्नता ही अनुवांशिकतेच्या भिन्नतेमुळे असते. तर याचं उत्तर काय येणार? अ ब. फक्त अ आणि ब येणार का? तर नाही येणार. क आणि ड येणार का? तर हे पण नाही येणार. ब क आणि ड. ब क ड येणार का? नाही. अ पण येते त्याच्यामध्ये, आहे का नाही? हे पण आवश्यक आहे. तर याचं उत्तर काय येणार? अ ब क ड सर्वच्या सर्व. 34वा प्रश्न बघा आता. कंठग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होणार बरं? बघा पेपर 2014च्या 2 मध्ये आलेला आहे. पेपर 2 मध्ये 2014. तर उंची वाढते, की बौद्धिक विकास खुंटतो, की वजन कमी होते, की शरीराची वाढ चांगली होते? तर बौद्धिक विकास खुंटतो. कमी प्रमाणात झाले तर बौद्धिक विकास खुंटतो. 35वा प्रश्न बघा. अनुवंशाचा अर्थ काय आहे? तर अनुवंशाचा अर्थ आता माहीतच आहे, वंशानं झालेले गुणधर्म. तर वंशानं झाले तर वंशातून पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? वंशातून आलेले गुणधर्म. तर स्क्रीनशॉट काढा.
नाहीतर मग तुम्हाला पी डी एफमध्ये करेक्शन करून मी तुम्हाला PDF देऊन देणार. 36वा बघा, बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर कोणती आहे? योग्य आहार, योग्य शिक्षण, योग्य वातावरण की सर्व पर्याय बरोबर? बघा, आपल्याला योग्य आहारही पाहिजे, शिक्षणही पाहिजे आणि वातावरणही पाहिजे. तर उत्तर काय ना, सर्व पर्याय बरोबर, सर्वच पाहिजे आपल्याला. 37वा प्रश्न बघा, अनुवंशाच्या प्रभावात कोणत्या घटकाचा समावेश होतो? कुटुंबाचा इतिहास हो होते. अनुवांशिक रोग हो याचा समावेश होतो. अनुवांशिक गुणधर्म याचा पण होतो. मग सर्व पर्याय काय आहे? बरोबर. मग उत्तर काय येणार? चौथं, सर्व पर्याय बरोबर आहे. आता पाहू आपण 38वा प्रश्न, बालकाच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे? शिक्षण आहे, महत्त्वाचं आहे शिक्षण. आहारही महत्त्वाचा आहे. वंशानुगतता हे पण महत्त्वाचं आहे. तर काय येणार उत्तर? सर्व पर्याय बरोबर, म्हणजे चौथं उत्तर बरोबर येणार. 39वा बघा, 39वा बघा आता प्रश्न, अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? अनुवांशिक गुणधर्म बरोबर आहे. वातावरणातील प्रभाव नाही, अनुवंशाचा नाही, याचा काही संबंध नाही. शिक्षणाचा नाही, तर सर्व पर्याय तर येणारच नाहीत. कोण उरलं मग? 1 नंबर. तर उत्तर काय ना? अनुवांशिक गुणधर्म. आता 40वा बघा, बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा म्हणते? प्रथिनेचा असावा का? बरोबर, प्रथिने तर पाहिजे, व्हिटॅमिन्स पण पाहिजे, खनिजही पाहिजे. तर काय येणार उत्तर? सर्व पर्याय बरोबर आहे, हे याचं उत्तर येणार. 41व बघा, बालकाच्या विकासाचा कोणत्या टप्प्यावर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते? तर कोणत्या टप्प्यावर ध्यान द्यावे लागते? बाल्यावस्था. बाल्यावस्थामध्येच द्यावं लागते. आता इकडे वाचायचं पण काम नाही. किशोर अवस्था, प्रौढ अवस्था, सर्व पर्याय बरोबर, याच्यामध्ये काही गरज नाही. स्वतः त्यांनी ध्यान राखू शकते, पण बाल्य अवस्थामध्ये आपल्याला त्यांचं काय करावं लागते? ध्यान ठेवा लागते. म्हणून काय येणार उत्तर? बाल्य अवस्था. उत्तर येणार ए, पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार. आता 42वा बघू आपण प्रश्न, बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण कोणते आहे? तर कोणते आहे? स्वच्छ आणि निरोगी वातावरण हो पाहिजे. दूषित तर बिलकुलच नाही, गरमही नाही पाहिजे, हे तर येणारच नाही. मग पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आलेलं आहे. आता 43 बघूया आपण, बालकाच्या वर्तणुकीवर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे? लक्षात ठेवा, सर्वाधिक प्रभावी. वातावरण पाहिजेलच आहे. सर्वाधिक म्हटलं, वातावरण तर पाहिजेलच. अनुवांशिकता पण, याचा पण प्रभाव असतो. आहाराचा तर एवढा प्रभाव नाही पडणार वर्तणुकीवर, म्हणजे हे 2 बरोबर आहे. तर उत्तर काय येणार? चौथं, 1 व 2, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार. आता 44 म्हणजे 44चं बघू. आता बघा, कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते? घरगुती वातावरण हो बरोबर आहे. शाळेचे वातावरण हे पाहिजे आणि आपल्या समाजाचे वातावरण हे पण पाहिजे. मग सर्व पर्याय बरोबर, म्हणजे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4. आता 45 बघा, योग्य आहार बालकाच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा आहे? तर शारीरिक विकासासाठी आहे का आहार? हो, शारीरिक विकासासाठी तर पाहिजे. मानसिक विकासासाठी पण पाहिजे आणि भावनिक विकासासाठी. तर हे सर्वच्या सर्व बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आहे. आता आपण बघूया 46वा प्रश्न, बालकाच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो? लक्षात ठेवा, कोणता घटक प्रभाव टाकतो? वंशानुगतता नाही टाकत. आहारचं पण नाही. वातावरण हो वातावरण टाकतो. सर्व पर्याय ते येणार नाही, तर काय येणार? वातावरण येणार याचं उत्तर. आता बघूया 47वा प्रश्न. बघा, अनुवांशिकतेच्या परिणामस्वरूप
कोणते गुणधर्म बालकात येतात? तर कोणते गुणधर्म येते बघा, शारीरिक गुणधर्म येते का? अनुवांशिकतेमधून शारीरिक गुणधर्म येते, बरोबर आहे. मानसिक गुणधर्म हे पण येते, अनुवांशिक गुणधर्म हे पण बरोबर आहे. तर सर्व पर्याय बरोबर. तर उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर आहे. आता 48वा बघू. तर वातावरणाचे बालकाच्या विकासावर काय परिणाम होतो? शारीरिक विकास होतो का? हो, परिणाम होतो विकासावर. मानसिक विकासावर पण वातावरणाचा परिणाम होते, वर्तवणुकीवर होते. सर्व पर्याय बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहणार. 49 बघा. बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा? प्रथिने, व्हिटॅमिन, खनिजे. सर्व पर्याय बरोबर. मला वाटतं हे परत आलेलं आहे का नाही? हा प्रश्न पहिला येऊन गेला. तर हे सर्वच्या सर्व आपल्या आहारामध्ये पाहिजे. आणि 50वा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून रिकाम जागा हा स्त्राव स्त्रवतो. तर कोणता? थायरॉक्सियन, पॅराथॉयरॉक्सियन की इन्सुलिन की ॲड्रेनलिन? तर काय ते याचं उत्तर थायरॉक्सियन, कंठस्थ ग्रंथी. थायरॉइडवरून तुम्ही थायरॉक्सियन हे लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण 50 प्रश्न आज सोडवलेले आहे. आणि मला कमेंट करून सांगा आता की ह्या 50 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं तुमचे बरोबर आलेले आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही काय करत राहा, सराव करत राहा. 2000 आणि 2026मध्ये होणाऱ्या या TET परीक्षेमध्ये आपल्याला काय व्हायचं आहे? पास व्हायचं आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नाचा सराव करा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे मी PDF लिंक देऊन देणार. तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करा आणि याचा चांगल्या प्रकारे सराव करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता प्रॅक्टिस करा.